Now we will see chemical properties of non-metals. The non-metals chemical properties. त्याच्यामध्ये non-metals are collectively is non-metals are a collection of metal elements having less similarity in physical and chemical properties. तर non-metalsमध्ये जे इलेमेंट्स येतात त्यांच्यामध्ये त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज यांच्यामध्ये कमी सिमिलॅरिटी आहे. नॉन मेटल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट्स. त्यांना इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट्स म्हटलं जातं बिकॉज ते स्टेबल होण्यासाठी काय करणार आहेत, दे एक्सेप्ट इलेक्ट्रॉन आणि निगेटिव्ह आयन तयार करतात, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, नॉन मेटल्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट्स. As they formed negatively charged ions by accepting electrons. Some examples of chemical reactions of non-metals are as follows. आता non-metalsची पहिली कोणाची आहे, रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन बरोबर नॉन मेटल्सची रिॲक्शन. आता याच्यामध्ये कार्बन दिलेला आहे तुम्हाला, कार्बन आणि ऑक्सिजन. कार्बन हा नॉन मेटल आणि त्याची रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर. मग कंप्लीट कंबशन झालं तर कार्बन डायऑक्साईड फॉर्म होणार आहे आणि इनकम्प्लीट कंबशन झालं म्हणजेच पार्शल कंबशन झालं तर तिथं कार्बन मोनॉक्साईड फॉर्म होणार आहे. आता ह्याच्यातला कार्बन डायऑक्साईड हा ॲसिडिक इन नेचर असणार आहे आणि कार्बन मोनॉक्साईड जर फॉर्म झाला तर तो काय असणार आहे, न्यूट्रल ऑक्साईड असणार आहे. त्याचबरोबर सल्फर हा नॉन मेटल ऑक्सिजनबरोबर ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट होऊन त्याचं म्हणजे सल्फरचं कंबशन जर झालं तर काय मिळणार आहे तुम्हाला, सल्फर डायऑक्साईड हा ॲसिडिक ऑक्साईड असणार आहे. म्हणजेच जनरली नॉन मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म ॲसिडिक ऑक्साईड्स आणि इन सम केसेस न्यूट्रल ऑक्साईड्स आर फॉर्म्ड. म्हणजे जनरली नॉन मेटल्स रिॲक्ट विथ कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म ॲसिडिक ऑक्साईड्स आणि काही वेळेला कोणता ऑक्साईड फॉर्म होणार आहे, न्यूट्रल ऑक्साईड इज फॉर्म्ड. हे झालं नॉन मेटल आणखीन ऑक्सिजन यांच्यामधली रिॲक्शन. नाव वी विल सी रिॲक्शन बिटवीन नॉन मेटल अँड वॉटर. रिॲक्शन बिटवीन नॉन मेटल अँड वॉटर. आता वॉटर आणखीन नॉन मेटल यांच्यामधली रिॲक्शन बघायची आहे. आता याच्यामध्ये काय आहे, जनरली नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर. आता जनरली नॉन मेटल्स हे डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर एक्सेप्ट हॅलोजन्स. फॉर एक्झाम्पल क्लोरीन ऑन डिझॉल्विंग इन वॉटर गिव्ज द फॉलोइंग रिॲक्शन. आता जनरली नॉन मेटल्स ऑक्सिजन वॉटरबरोबर रिॲक्ट होत नाहीत. मग कोण रिॲक्ट होणार आहेत, नॉन मेटल्समधला कोणता ग्रुप रिॲक्ट होतो, हॅलोजन ग्रुप. हॅलोजन ग्रुपमध्ये कोणते इलेमेंट्स येतात, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे येणार आहेत. मग त्याच्यातला क्लोरीन हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे आणि काय रिॲक्शन होणार आहे, क्लोरीन रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म HOCl. HOCl म्हणजे काय असणार आहे, हायपोक्लोरस ॲसिड. तो काय आहे, हायपोक्लोरस ॲसिड किंवा त्याला हायड्रोऑक्सिडो क्लोरीन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, हायड्रोऑक्सिडो क्लोरीन किंवा हायपोक्लोरस ॲसिड. हे काय आहे, HOCl. त्याचं नेम कोणता ॲसिड आहे, हे हायपोक्लोरस ॲसिड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड हे फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स आणि डायल्यूट ॲसिड. नॉन मेटल्स अँड डायल्यूट ॲसिड. मग त्याच्यामध्ये जनरली नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड. नॉन मेटल्स डायल्यूट ॲसिड बरोबर रिॲक्ट होत नाहीत. मग कोणते नॉन मेटल्स रिॲक्ट होणार आहेत, हॅलोजन रिॲक्ट्स विथ एक्सेप्ट हॅलोजन्स आर एक्सेप्शन टू दिस. म्हणजे हॅलोजन्स फक्त रिॲक्ट होणार आहेत डायल्यूट ॲसिड्स बरोबर. आणि फॉर एक्झाम्पल परत तुम्हाला क्लोरीन हा डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रिॲक्ट झाला तर काय फॉर्म, डायल्यूट हायड्रोब्रोमिक ॲसिड बरोबर रिॲक्ट झाला तर काय फॉर्म होणार आहे. आता ह्याच्यामध्ये क्लोरीन रिॲक्ट्स विथ हायड्रोब्रोमिक ॲसिड टू फॉर्म हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि Br2 हा काय होणार आहे, नॉन मेटल Br2 फॉर्म होणार आहे, ब्रोमीन फॉर्म होणार आहे. आता या रिॲक्शनमध्ये बघा, क्लोरीन काय करतो, HBrमधल्या हायड्रोजनला रिमूव्ह करतो. हायड्रोजनला रिमूव्ह करणं म्हणजेच ही कोणत्या टाईपची रिॲक्शन असणार आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि कोण रिमूव्ह करतं हायड्रोजनला,
ब्रोमिनपासून तर क्लोरीन रिमूव्ह करतो, म्हणून क्लोरीन हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणखीन ही रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन कोणत्या एक्झाम्पलमध्ये येणार आहे? ऑक्सिडेशन रिॲक्शन. इट इज ॲन ऑक्सिडेशन रिॲक्शन बिकॉज क्लोरीन रिमूव्ज हायड्रोजन फ्रॉम हायड्रोब्रोमिक ॲसिड किंवा हायड्रोजन ब्रोमाइड. हायड्रोजन ब्रोमाइडमधून हायड्रोजनला रिमूव्ह कोण करतं? क्लोरीन करतं. म्हणून क्लोरीन हा ऑक्सिडेशन किंवा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि ही रिॲक्शन कोणत्या रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे? ऑक्सिडेशन रिॲक्शनचं एक्झाम्पल म्हणता येणार आहे. आता रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ हायड्रोजन. आता नॉन मेटल्स आणखीन हायड्रोजनमधली रिॲक्शन. नॉन मेटल्स रिॲक्ट विथ हायड्रोजन अंडर सर्टन कंडिशन्स. मग त्याच्यामध्ये कोणत्या कंडिशन्स आहेत? टेम्परेचर, प्रेशर आणि यूज ऑफ कॅटॅलिस्ट असेल तर हायड्रोजन नॉन मेटलबरोबर रिॲक्ट होणार आहे आणि काय फॉर्म करणार आहे? सल्फर रिॲक्ट्स विथ हायड्रोजन टू फॉर्म हायड्रोजन सल्फाईड. त्याच्यानंतर त्याच्या हायड्रोजन नायट्रेट हे फॉर्म होणार आहे. नायट्रोजन प्लस हायड्रोजन NH3 हा अमोनिया फॉर्म होणार आहे. NH3 हा काय आहे? अमोनिया. H2S काय आहे? हायड्रोजन सल्फाईड. हायड्रोजन रिॲक्ट विथ सल्फर टू फॉर्म हायड्रोजन सल्फाईड. त्याच्यानंतर हायड्रोजन रिॲक्ट विथ नायट्रोजन टू फॉर्म अमोनिया. आणि ह्या रिॲक्शन्स कशा होणार आहेत? अंडर सर्टन कंडिशन्स लाईक टेम्परेचर, प्रेशर ऑर यूज ऑफ कॅटॅलिस्ट. आता तुम्हाला यूज ऑफ ब्रेन पॉवरमध्ये काय दिलेलं आहे बघा. इन द रिॲक्शन बिटवीन क्लोरीन अँड HBr म्हणजेच काय? हायड्रोब्रोमिक ॲसिड. अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ HBr इंटू Br2. आता HBrपासून काय फॉर्म होणार आहे? Br2 फॉर्म होतं. हे होतं इथं ती रिॲक्शन आहे तुम्हाला. कॅन दिस ट्रान्सफॉर्मेशन बी कॉल्ड ऑक्सिडेशन. आता याला ऑक्सिडेशन म्हणता येईल का? तर हो, दिस इज इथं हायड्रोजन रिमूव्ह होतो. हायड्रोजन रिमूव्ह होणं किंवा हायड्रोजन ॲड होणं या हायड्रोजन रिमूव्ह होणं किंवा ऑक्सिजन ॲड होणं याला काय म्हणतो आपण? ऑक्सिडेशन. मग त्यातलं इथं काय होतं आहे? हायड्रोजन रिमूव्ह होतो म्हणून या रिॲक्शनला ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणता येणार आहे. दिस ट्रान्सफॉर्मेशन कॅन बी कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. आता विच इज द ऑक्सिडंट दॅट ब्रिंग्स अबाउट धिस ऑक्सिडेशन. ऑक्सिडंट म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट. मग ऑक्सिडंट कोण आहे इथं? क्लोरीन हा ऑक्सिडंट आहे. तो हायड्रोजनला रिमूव्ह करतो म्हणून हा क्लोरीन हा काय आहे? ऑक्सिडंट आहे किंवा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ऑक्सिडायझिंग एजंटलाच काय म्हटलेलं आहे? ऑक्सिडंट असं म्हटलं जातं. विच इज द ऑक्सिडंट? मग इथं क्लोरीन इज द ऑक्सिडंट दॅट ब्रिंग्स अबाउट द ऑक्सिडेशन. हे कळलेलं आहे. नाव वी विल सी द आयोनिक कंपाऊंड्स. द नेक्स्ट पार्ट इज आयोनिक कंपाऊंड. आता आयोनिक कंपाऊंड्स तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये पण स्टडी केलेले आहेत. त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, कसे फॉर्म होणार आहेत. मग आयोनिक कंपाऊंड्स जे आहेत ते आयोनिक कंपाऊंड्स त्यांच्यामध्ये 2 युनिट्स असतात. 2 कॉन्स्टिट्युएंट्स असतात. त्याच्यामध्ये एक असणार आहे कॅट आयन आणि दुसरा असणार आहे ॲन आयन. मग द कंपाऊंड फॉर्म्ड फ्रॉम 2 युनिट्स नेमली कॅट आयन्स अँड ॲन आयन्स आर कॉल्ड आयोनिक कंपाऊंड्स. ही डेफिनेशन तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. आयोनिक कंपाऊंड्स, त्यांचे प्रॉपर्टीज, हाऊ आयोनिक कंपाऊंड्स आर फॉर्म्ड. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड हे तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. 4th चॅप्टरमध्ये आहे थोडंफार. 5th चॅप्टरमध्ये हे तुम्ही बघितलेलं आहे 9th स्टँडर्डच्या सायन्स 1मध्ये. द कॅट आयन्स अँड ॲन आयन्स बीइंग अपोजिटली चार्ज्ड देर इज ॲन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स The cat ion and an ion being oppositely charged, there is an electrostatic force of attraction between them. You know that this force of attraction between cat ion and an ion is called ionic bond. म्हणजेच the force of attraction between cat ion and an ion is called as ionic bond. आता हे सगळं तुम्ही 9th मध्ये बघितलेलं आहे. हे पुन्हा तुम्हाला थोडंफार
डीपमध्ये सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं हा पार्ट तुम्हाला माहितीच आहे. द नंबर ऑफ कॅट आयन्स अँड ॲन आयन्स इन द कंपाऊंड अँड द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ऑन धिस on them is such that the positive and negative charges balance each other. As a result, an ionic compound is electrically neutral. आता याच्यामध्ये the number of cat ions and anions in the compound, त्याचबरोबर त्याच्यावरती असलेला इलेक्ट्रिक चार्ज, द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ऑन दॅम इज सच दॅट, की ज्याच्यामुळं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जो आहे तो एकमेकांना बॅलन्स होणार आहे आणि आयोनिक कंपाऊंड्स हे काय असणार आहेत, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार आहेत. दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता आयोनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टलाइन इन नेचर. प्रॉपर्टीज आहेत ह्या आयोनिक कंपाऊंड्सच्या, ते काय आहेत, क्रिस्टलाइन इन नेचर. आयोनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टलाइन इन नेचर, म्हणजे त्यांच्या कंपाऊंड्समध्ये ॲटम्सची, आयन्सची काय असणार आहे, अरेंजमेंट असणार आहे, त्यांना क्रिस्टलाइन फॉर्म असणार आहे त्याला. द सरफेस ऑफ ऑल द पार्टिकल्स ऑफ अ क्रिस्टलाइन सबस्टन्स हॅव अ डेफिनाइट शेप अँड आर स्मूथ ऑर शायनी. आता क्रिस्टल जो काही सरफेस असणार आहे, तो सरफेसवरती जे पार्टिकल्स आहेत ऑफ क्रिस्टलाइन सबस्टन्स त्यांना डेफिनाइट शेप असणार आहे, स्मूथ असणार आहे आणि शायनी असणार आहेत. द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ आयन्स इन द सॉलिड आयोनिक कंपाऊंड इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर क्रिस्टलाइन नेचर. आता त्याला काय असणार, क्रिस्टलाइन फॉर्म म्हणजे त्या जे अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये अरेंजमेंट ऑफ आयन्स जी आहे इन सॉलिड आयोनिक कंपाऊंड्स इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर क्रिस्टलाइन नेचर. क्रिस्टलाइन नेचर असण्यासाठी काय असणार आहेत, आयोनिक कंपाऊंड्समध्ये एक ठराविक आयन्सची अरेंजमेंट असणार आहे आणि रेग्युलर अरेंजमेंट ऑफ आयन्समुळं त्याला क्रिस्टलाइन नेचर फॉर्म होणार आहे. द अरेंजमेंट ऑफ आयन्स इज डिफरंट इन डिफरंट आयोनिक कंपाऊंड्स अँड देअरफॉर द शेप ऑफ देअर क्रिस्टल्स आर डिफरंट. आता आयोनिक कंपाऊंड्समध्ये जी काही अरेंजमेंट ऑफ आयन्स आहे ती वेगवेगळ्या आयोनिक कंपाऊंड्समध्ये ती डिफरंट असणार आहे आणि म्हणून त्या आयोनिक कंपाऊंडचा शेप जो आहे, त्या क्रिस्टलचा शेप हा प्रत्येक कंपाऊंडसाठी वेगळा असणार आहे. द मेन फॅक्टर दॅट डिटरमाइन्स द जनरल अरेंजमेंट ऑफ आयन्स इन द क्रिस्टल इज द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन अपोजिटली चार्ज आयन्स अँड द रिपल्शन फोर्स बिटवीन सिमिलरली चार्ज आयन्स. आता हे जी काय अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट ही कशामुळं घडणार आहे, द मेन फॅक्टर दॅट डिटरमाइन्स द जनरल अरेंजमेंट, ती कशामुळं असणार आहे, क्रिस्टल्समध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द अपोजिटली चार्ज्ड आयन्स आणि रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन द सिमिलरली चार्ज्ड आयन्स. आता आयन्समध्ये, आयोनिक कंपाऊंड्समध्ये 2 युनिट्स आहेत, पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स आणि निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स. आता पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्समध्ये काय असणार आहे, रिपल्शन. 2 पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्समध्ये रिपल्शन असणार आहे आणि एक पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन आणि एक निगेटिव्हली चार्ज्ड आयन यांच्यामध्ये काय असणार आहे, अट्रॅक्शन असणार आहे. त्याचबरोबर 2 निगेटिव्हली चार्ज्ड आयन्समध्ये काय असणार आहे, रिपल्शन असणार आहे. म्हणजे आणि यांच्यामुळं काय होणार आहे, त्यांना एक शेप मिळणार किंवा त्यांची एक अरेंजमेंट ठरणार आहे. बिकॉज ऑफ दिस द जनरल क्रिस्टलाइन स्ट्रक्चर हॅज निगेटिव्हली आयन्स अरेंज्ड अराउंड अ पॉझिटिव्ह आयन अँड पॉझिटिव्ह आयन अरेंज्ड अराउंड अ निगेटिव्ह आयन. आणि याच्यामुळं काय जनरली काय दिसणार आहे, क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमध्ये निगेटिव्ह आयनच्या भोवती पॉझिटिव्ह आयन्स असणार आहेत आणि पॉझिटिव्ह आयन्सच्या भोवती काय असणार आहेत, निगेटिव्ह आयन्स असणार आहेत. 2 of the important factors responsible for a certain crystalline structure are as follows. Size of positively and negatively charged ions. त्यांची साईज काय आहे, magnitude of the electrical charge on the ions. 2 important factors जो क्रिस्टलाइन स्ट्रक्चर त्याला मिळणार आहे आयोनिक कंपाऊंडला, हे कशावरून ठरणार आहे, तर साईज ऑफ पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स. आणखीन दुसरं काय आहे, तर मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ऑन द आयन्स. द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन इन द नेबरिंग आयन विथ अपोजिट चार्जेस इज व्हेरी स्ट्रॉंग.
आता ऑपोजिट चार्जेसमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जे जवळचे दोन आयन्स आहेत आणि ते आयन्स कसे आहेत, अपोजिटली चार्ज्ड असतील तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स काय असणार आहे, व्हेरी स्ट्रॉंग. दॅट इज वाय द मेल्टिंग पॉईंट ऑफ आयोनिक कंपाऊंड इज व्हेरी हाय. तुम्हाला गिव रिझनला मेल्टिंग पॉईंट ऑफ आयोनिक कंपाऊंड इज व्हेरी हाय असं 9th पण तुम्ही बघितलेलं आहे. का असणार आहे, बिकॉज इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन इन द नेबरिंग आयन्स विथ अपोजिट चार्ज इज व्हेरी स्ट्रॉंग. आणि हा आयोनिक बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लार्ज अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इज रिक्वायर्ड. देअरफॉर मेल्टिंग पॉईंट ऑफ आयोनिक कंपाऊंड इज व्हेरी हाय. ऑल्सो द आयोनिक कंपाऊंड्स आर हार्ड अँड ब्रिटल. आयोनिक कंपाऊंड्स हार्ड आणि ब्रिटलसुद्धा आहेत. नाव वी विल सी द प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स. आणि त्याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी केलेली आहे. त्याच्यामध्ये ॲपॅरेटस कोणते कोणते लागतात, तर मेटल स्पॅच्युला, बर्नर, कार्बन इलेक्ट्रोड्स, बीकर, सेल, लॅम्प, प्रेस की, इलेक्ट्रिकल वायर्स ही अरेंजमेंट असणार आहे. ॲपॅरेटस आहेत रिक्वायरमेंट्स. आणि सॅम्पल्स केमिकल्स कोणते आहेत, सॅम्पल ऑफ सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड आयोनिक कंपाऊंड आहे. पोटॅशियम आयोडाईड हे पण आयोनिक कंपाऊंड आहे. बॅरियम क्लोराईड आयोनिक कंपाऊंड आहे. आणि नंतर कोणतं घेतलेलं आहे, वॉटर. म्हणजे हे केमिकल्स जे काही लागणारे आहेत ते इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर प्रोसिजर काय, ऑब्झर्व द अबाव सॅम्पल, प्लेस सॅम्पल ऑफ वन ऑफ द अबाव सॉल्ट ऑन द स्पॅच्युला अँड हीट इट ऑन द फ्लेम ऑफ द बर्नर. हे सॅम्पल्स स्पॅच्युलामध्ये घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती ते बर्नरवरती ठेवून काय करायचं आहे, हीट करायचं आहे. रिपीट द प्रोसिजर युझिंग द अदर सॉल्ट ॲज शोन इन फिगर. असेंबल द इलेक्ट्रोलायटिक सेल. असेंबल द इलेक्ट्रोलायटिक सेल बाय युझिंग अ बीकर कनेक्टिंग वायर्स and connecting using the beaker and connecting the carbon electrodes on the positive and negative terminal of the cell. Dip the electrodes in solution of any one of the salt. Do you see the lamp glowing? Check this with all the other salts as well. आता इथे एक तुम्हाला इलेक्ट्रोलायटिक सेल कन्स्ट्रक्ट करायचा आहे आणि तो इलेक्ट्रोलायटिक सेल काय असतो हे तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. आता याच्यात तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, तर स्पॅच्युला म्हणजे एक स्ट्रिप असणार आहे की ज्याच्यावरती तुम्ही तो मेटल ठेवून काय करणार आहे, एक पट्टी लांब अशी आणि त्याच्यावरती ते सॉल्ट ठेवायचं आहे. आणखीन त्या इथं जे काय वुडन होल्डर असेल त्याला तुम्ही धरणार. आणखीन ही जी पुढचं जो आहे ज्याच्यावरती तुम्ही सॉल्ट ठेवला आहे त्याला बर्न करायचं आहे लॅम्पवरती धरून आणि त्याच्यावरती काय परिणाम होतो ते बघायचं आहे. आता इथे हे आयोनिक कंपाऊंड्स आहेत आणि त्यांना हीट केल्यानंतर ते काय होणार आहेत, खूप वेळ स्ट्रॉंगली हीट केल्यावरती ते सॉलिड स्टेटमधून काय होणार आहेत, ते सॉलिड आहेत, आणखीन काय आहेत, हार्ड आहेत. म्हणजेच आयोनिक कंपाऊंड्सचा मेल्टिंग पॉईंट हा काय आहे, हार्ड आहे. मेल्टिंग पॉईंट हाय आहे. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हे काय आहेत, हाय आहेत. आता इथं जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर हे एक्झाम्पल काय आहे, हीट करायचे सॉल्टला दिलेल्या. आणि इथं हे जे अरेंजमेंट आहे हे कशाचं आहे, तर इथं काय आहे, इलेक्ट्रोलायटिक सेल. आता या इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये एक सोल्युशन, सॉल्ट सोल्युशन, मग सोडियम क्लोराईडचं सोल्युशन असेल, पोटॅशियम आयोडाईडचं सोल्युशन असेल किंवा बॅरियम क्लोराईडचं सोल्युशन. इथं एक सॉल्ट सोल्युशन बीकरमध्ये घेतलेलं आहे. त्या सॉल्ट सोल्युशनमध्ये 2 काय केलेले आहेत, रॉड्स, कार्बन इलेक्ट्रोड्स, ते ग्राफाईटचे आहेत. ग्राफाईट रॉड्स इथं डीप केलेले आहेत, ते इलेक्ट्रोड म्हणून काम करणार आहेत. आणि या इलेक्ट्रोडच्या अक्रॉस एक इलेक्ट्रिकल सर्किट
वायर्सचा यूज करून कनेक्टिंग वायर्स, बॅटरी, बल्ब, आणखीन इथे प्रेस कीचा यूज करून काय केलेलं आहे, सर्किट कंप्लीट केलेलं आहे. आणि ज्या वेळेला प्रेस करतो त्यावेळेस बल्ब ग्लो होतो का नाही ते बघायचं आहे. आता निगेटिव्ह टर्मिनलला जो इलेक्ट्रोड जोडलेला आहे त्याला काय म्हणायचं आहे, कॅथोड. आणि बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जो इलेक्ट्रोड जोडला आहे त्याला काय म्हणायचं आहे, ॲनोड. आता याच्यामध्ये आयोनिक कंपाऊंड्स हे सोल्युशन जे आहे ते कशाचं आहे, आयोनिक कंपाऊंडचं सोल्युशन असणार आहे. मग सोडियम क्लोराईड, आता तुम्ही 9th ते पण शिकलेला आहात की ज्या वेळेला आयोनिक कंपाऊंड्स वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात त्यावेळेस त्यांचं डिसॉसिएशन होतं, म्हणजेच त्यांच्यामधले आयन्स हे काय होतात, सेपरेट होतात. मग सोडियम क्लोराईड असेल तर Na+ आणि Cl- आयन्स या सोल्युशनमध्ये फॉर्म होणार आहेत. त्याच्यातले Na+ आयन्स जे आहेत ते निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होणार आहेत आणि Cl- आयन्स हे कुठे अट्रॅक्ट होणार आहेत, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होणार आहेत. आणि असं आयन्सच्या मुवमेंटमुळं इलेक्ट्रिक करंटचा पाथ हा कंप्लीट होऊन इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार आहे आणि हा बल्ब काय होणार आहे, ग्लो होणार आहे. मग आता इथं आपण प्रॉपर्टीज बघूयात. तर पहिली प्रॉपर्टी कोणती आहे, द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स इज स्ट्रॉंग, देअरफॉर आयोनिक कंपाऊंड्स एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट अँड आर हार्ड. आयोनिक कंपाऊंड्स पहिल्यांदा ते सॉलिड स्टेटमध्ये आहेत, आणखीन कसे आहेत, हार्ड आहेत. बिकॉज कशामुळे आहेत ते, अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स इज मोर स्ट्रॉंग. त्याच्यानंतर आयोनिक कंपाऊंड्स आर ब्रिटल अँड कॅन ब्रोकन इंटू पीसेस बाय अप्लाइंग फोर्स. आयोनिक कंपाऊंड्स हे काय आहेत, ब्रिटल. आता फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड म्हणजे आपण जेवणामध्ये घेतो ते मीठ जे आहे ते मीठ, त्याचे जर मोठ्या प्रमाणात खडं मीठ असेल त्याच्यावरती जर आपण प्रेशर एक्झर्ट केलं तर त्या खडं मीठ जे आहे त्याची काय होणार आहे, आपल्याला फाईन स्मॉल स्पीसेसमध्ये ते ब्रेक केलं जाणार आहे. म्हणजेच आयोनिक कंपाऊंड्स आर ब्रिटल अँड कॅन ब्रोकन इंटू पीसेस बाय अप्लाइंग प्रेशर. द इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज हाय इन आयोनिक कंपाऊंड and large energy is required to overcome it. Therefore, the melting point and boiling point of ionic compound is high. तुम्हाला गिव रिझनला क्वेश्चन विचारला, वाय द मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ आयोनिक कंपाऊंड इज हाय. मग तिथं तुम्हाला काय सांगायला आलं पाहिजे, तर हे व्यवस्थित ही रचना बघा, वाक्याची रचना कशी केलेली आहे. द इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज हाय इन आयोनिक कंपाऊंड्स. इंट्रामॉलिक्युलर फोर्स कोणामध्ये असणार आहे, बिटवीन पॉझिटिव्ह आयन अँड निगेटिव्ह आयन ही हाय असणार आहे आयोनिक कंपाऊंडमध्ये. देअरफॉर लार्ज एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रेक इट किंवा टू ओव्हरकम इट किंवा टू ब्रेक इट. आणि देअरफॉर मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ आयोनिक कंपाऊंड आर व्हेरी हाय. हे रिझन द्यायला येणार आहे. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी कोणती आहे, तर आयोनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. तुम्ही